शोषितांचा लढा हा फक्त मंदिर प्रवेशापुरता मर्यादित नव्हता, तर या वर्गाचा सामाजिक आणि नैतिक उत्कर्ष होण्यासाठी शिक्षण अतिशय महत्वाचे आहे हे सांगण्यासाठी होता. जाती व्यवस्थेचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय अस्पृश्यांचा उत्कर्ष होणार नाही, असं आंबेडकरांनी महात्मा गांधी यांना येरवडा तुरुंगातील भेटीत सांगितलं होतं. शोषितांच्या मानवतेच्या हक्कासाठी आंबेडकर वेगवेगळ्या मार्गाने लढत राहिले आणि असंख्य जनतेचे बाबासाहेब झाले. या दरम्यान बाबासाहेबांची गंगाधर, रमेश, इंदू आणि राजरत्न अशी 4 मुलं दगावली. तर याची पर्वा न करता ते समाजहितासाठी अखंड कार्य करीत राहिले. आर्थिक विषमता जितकी कमी होईल तितकी जातीय भेदभावाची दोरी कमी होईल हे आंबेडकरांनी ब्रिटिश सरकारच्या निदर्शनास आणले. शेतीला उद्योग मानून शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा पुरवून आर्थिक विकास केला पाहिजे आणि म्हणूनच नदीच्या पाण्याचं नियोजन झालं पाहिजे. शेतकरी आणि शेतमजूर समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल. शेतीचे राष्ट्रीयकरण करणे आणि शेतमालाला रास्त भाव देणे असे मौलिक विचार बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारला सांगितले. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप रायगड जिल्ह्यातील चरी या गावी खोटी पद्धत नष्ट करण्यासाठी झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे जिल्हा शेतकरी परिषदेचे आयोजन करून खोटी पद्धत नष्ट करणारे कायदे बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळामध्ये मांडले. 1930, 1931 आणि 1932 अशा 3 वर्षात इंग्लंडमध्ये 3 गोलमेज परिषदा झाल्या. यामध्ये शोषितांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते. अस्पृश्यांना त्यांचे राजकीय हक्क मिळावे आणि ब्रिटिशांपासून भारताला स्वातंत्र्य मिळावे अशा मागण्या बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये मांडल्या. परिषदांच्या निमंत्रणानंतर मुंबई प्रांतातील अस्पृश्यांनी बाबासाहेबांचा सत्कार करून त्यांना मानपत्र आणि 3700 रुपयांची थैली दिली. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय राज्यघटनेत अस्पृश्य वर्गासाठी समान नागरिकत्व, समान हक्क, जातीद्वेष रहित वागणूक, कायदेमंडळात भरपूर प्रतिनिधित्व, सरकारी नोकरीत अस्पृश्यांची भरती करण्यात यावी, त्याचप्रमाणे सरकारची पूर्वग्रह रहित वर्तणूक, अस्पृश्यता निर्मूलन सरकारी खाते आणि गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व अशा 8 राजकीय हक्कांचा समावेश असावा असे मत बाबासाहेबांनी परिषदेमध्ये मांडले. दुसऱ्या गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय हक्क, नोकऱ्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जागा मिळाव्यात अशी मागणी केली. परिषदेत ठरल्याप्रमाणे अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे इंग्रज सरकारने मान्य केले, परंतु महात्मा गांधीजींनी याला विरोध केला आणि येरवडा तुरुंगात प्राणांतिक उपोषण सुरू केले. त्यामुळे मग काँग्रेसचे नेते बाबासाहेबांना येऊन भेटू लागले आणि त्यांना गांधीजींचे प्राण वाचवण्याची विनंती करू लागले आणि त्यामुळे नाईलाजास्तव बाबासाहेबांनी पुणे करारावर स्वाक्षरी करून स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मागे घेऊन संयुक्त मतदारसंघ मान्य केला. भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळावे अशी मागणी बाबासाहेबांनी केली आणि त्याची नोंद ब्रिटिश सरकारने घेतली.